सोलापूरसह राज्यातील सर्वच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसले आहे. महसूल, आरोग्य, परिवहन, सहकारसह सर्वच कर्मचारी संपावर गेले आहेत. शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि अधिपरिचारकांनी संप पुकारल्याने शासकीय रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी दररोज ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. एकूण 18 मागण्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या आहेत. राज्य शासन दखल घेत नसल्याने आंदोलन चिघळले जात आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण योजनेतून महिलांना पैसे देण्यासाठी पैसे आहेत, मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यासाठी पैसे नाहीत, असा संताप व्यक्त केला. एका अंशकालीन कर्मचाऱ्यांनी माहिती देताना सांगितली, RTO कार्यालयातील कर्मचारी महबूब जमादार यांनी शासनाकडे आम्ही 18 मागण्या केल्या आहेत. राज्य शासनाने त्याची दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र केले जाणार, अशी प्रतिक्रिया दिली. 2007 साली महसूल खात्यात लागलो, 2022 साली निवृत्त झालो आणि आता फक्त 1700 रुपये मासिक पेन्शन मिळत आहे. 14 वर्ष शासकीय सेवा करून फक्त 1700 रुपये मासिक पेन्शन मिळत आहे. ही पेन्शन माझ्याच ठेवलेल्या रकमेतून मिळत आहे, अशी खंत त्यांनी बोलताना व्यक्त केली. काय तुमच्या प्रमुख मागण्या? गेल्या 4 दिवसापासून तुम्ही बसलेला आहेत आणि RTO ऑफिस मध्ये टोटली शुकशुकाट दिसतंय. ते आमचे गेल्या 4 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रभरात सम चालू आहे. आमच्या प्रमुख टोटल मागण्या 17 मागण्या आहेत. 17-18 आहे ना, 18 मागण्या. त्याच्यामध्ये सर्वात मेन मागणी जुनी पेन्शन जे 2005 ऑक्टोबर ना, त्याच्यानंतर बंद केलेलं आहे. 5 ऑक्टोबर. त्याच्या आधी 2 सप्टेंबर ऑगस्ट वगैरे आहे, ते चालू आहे. 1 महिन्यामध्येच एवढं तफावत आहे. त्यामुळे आमचे सर्व कर्मचारी आज एकजुटीने त्या संपावर 4 दिवसापासून आहे आणि गेंड्याच्या कातड्याचं सरकार आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. खरं म्हणलं तर हे संप वगैरे हाताळण्याचं काम संपाचे जे आमचे मेन लोक आहेत त्याला बोलवायचे, त्याच्यासोबत चर्चा करायचं काम मुख्यमंत्र्याचं असते आणि उपमुख्यमंत्र्याचं असते. डायरेक्ट त्याने मुख्य सचिवकडे दिलेले सर्व. तसं नसतं. हे मुख्यमंत्री जर ठरवलं तर हे संप आपला मिटू शकतो आणि आमच्या मागण्या रास्त मागण्या आहे. दुसऱ्या राज्यामध्ये आमच्यापेक्षा आमचं राज्य एकदम सुजलाम आणि सुफलाम राज्य आहे. आमच्या राज्यामध्ये का नाही? दुसऱ्या राज्यामध्ये पेन्शन द्यायला लागले, आता इतर राज्यामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्ये द्यायला लागले नाही. आणि हे सरकार ठरवले तर आणि मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी सर्व ठरवलं तर एकदम आमच्या मागण्या मान्य होऊ शकतो. आणि आमचं एक विनंती आहे की जास्त दिवस हे आमच्या संप करण्यासाठी भाग पाडू नका. लवकरात लवकर आमच्या मागण्या. मी दत्तात्रय तिप्पण्णा गौंडी, महसूल सहाय्यक, सोलापूर. मी 2007 रोजी म्हणजे सेवा माझी चालू झाली आणि 31 जानेवारी 22 रोजी मी सेवानिवृत्त झालो. माझे एकूण 14 वर्ष 2 महिने सर्व्हिस झाले आणि माझे एकूण 8 लाख रुपये जमा होते NPS मध्ये आणि मला 5 लाख रुपये रोख दिले 60% आणि 3.25 लाख रुपये माझे 40% रक्कम ठेवून घेतले. त्या 3.25 लाखमध्ये मला 1715 रुपये त्यांनी व्याज देते. त्यांनी काय पेन्शन बी देत नाही. माझेच पैसे ठेवून मलाच व्याज देते ते. मग आम्ही कसं जागो 1715 रुपये मध्ये? सांगा. आज मी जवळजवळ 5 वर्ष झाले सेवा निवडतो. मग तुमची पेन्शन अगर मंजूर झाली तर किती होईल? 20,000 जवळजवळ होईल सर म्हणल्याप्रमाणे. आता 1700 मध्ये घर कसं चालवायचं? माझं गोळ्या औषधले 2000 रुपये जाते दर महिना. मग बाकीचं कुटुंबाचं, माझ्या पत्नीचं, माझा खर्च कसं बघायचं? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा हा संपाचा 4था दिवस आहे. सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळं हा संप लांबला जातोय, याची आम्हाला खंत आहे. आमच्या संपामुळं नागरिकांना त्रास होतो ह्याची आम्हाला जाणीव आहे. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहे. परंतु आम्ही सुद्धा राज्यातली जनता आहोत, गोरगरिबांची लेकरं आहोत. आमच्या ज्या हक्काचे न्याय मागण्या त्याकरता आम्हाला या सरकारने संपाला प्रवृत्त केलं आहे. खरं तर आम्ही ज्या वेळेला 3 वर्षापूर्वी संप केला त्यावेळेला सरकारने आम्हाला सांगितलं, तुम्हाला जुन्या पेन्शनच्या धर्तीवरती आम्ही सामाजिक आणि आर्थिक हित जोपासणारी पेन्शन योजना लागू करू. सरकारनं जाहीर केलेली योजना जर कधी राबवत नसतील, 3 वर्षाचा काळ गेला तरीसुद्धा आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलनं केली. नाईलाजानं सरकार त्यावरती बोलत नाही म्हणण्यात मला बेमुदत संपाचं हत्यार उपसावं लागलं. यामध्ये आमची दुसरी मागणी आहे, रिक्त पदं भरली पाहिजेत. राज्यामध्ये बेरोजगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. सरकारी खात्यामध्ये 4.5 लाख पदं रिक्त आहेत. विद्यापीठामध्ये प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. काही जागा तासिका तत्वावरती भरल्या जात आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसिसचं लोन वाढत चाललेलं आहे. अशा वेळेला
आम्ही समाजाचा घटक असताना ज्या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर माणसं लागणार आहेत त्या ठिकाणी कायम नोकरी असली पाहिजे, हा सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे. त्यानुसार कायम नोकर भरती केली पाहिजे. आउटसोर्सिंग बंद करा, कंत्राटीकरण बंद करा. खरं तर हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला असताना त्यांनी सचिवालय पुढे करून वेळ काढून धोरण अवलंबलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी संवेदनापूर्वक आमच्या संघटनेच्या नेत्यांना ताबडतोब पाचारण करा, त्यांच्याशी चर्चा करा, वाटाघाटी करा आणि हा संप सोडवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असं आमचा. परवा तुम्ही बघितलं असेल कंटिन्यू बातम्यामध्ये महिला आरक्षणासाठी जे आहे केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे, महिला आरक्षणाचं बिल आणण्यासाठी एक ताकद लावलेली होती. परंतु आज या तुम्ही सगळ्या महिला इथं बसलेल्या आहेत, काय सरकारकडे मागणी? आमची जुनी पेन्शनची मागणी आहे, जे की सरकारने 2023ला त्यांनी स्वतः जे देतो म्हणून मंजूर केलेला आहे. त्याविषयी जे काय आहे ते शासन निर्णय त्यांनी मंजूर केलेला आहे. त्याविषयी शासन निर्णय किंवा अधिसूचना जारी करावी ही एकमेव आमची मुख्य मागणी आहे. त्यासाठी आज इथं जवळजवळ 4था दिवस आहे ते संपाचा. सर्व महिला किंवा बंधू भगिनी सगळे कर्मचारी एकत्र येत आहेत, पण शासन याकडे दुर्लक्ष करते. या एका मागणीसाठी जवळपास सर्व महाराष्ट्रभर लढा चालू आहे. ही एकमेव मागणी आणि त्यासाठी सरकारने आम्हाला म्हणजे निदान एक थोडं याचं सकारात्मक दृष्टीने विचार करून प्रयत्न करावा ही एवढीच विनंती म्हणजे सरकार. महिला आरक्षणासाठी एवढं ताकद लागतं, परंतु इथं महिला कर्मचारी जे बसले त्यांच्यावर दया नाही. काय वाटतं नाही. तुम्हाला? दया करत नाही का सरकार तुमच्यावर? अजिबात नाही करत कसं तेवढं. काय केलं? नाही लाडकी पैसे देता आणि आम्ही एवढं सर्व्हिस करून आम्हाला तुम्ही पेन्शन देत नाही, ही बाब कितपत योग्य आहे? चुकीचं आहे ना हे. गरीब होऊन आमदार तुम्ही पैसे खासदारांना देता. 5-5 5 वर्ष तरी त्यांना पेन्शन मिळते. आम्ही 30-30 वर्ष सर्व्हिस करून देखील आम्हाला पेन्शन नाहीये. त्यामुळे आम्हाला पेन्शन ही कुठल्याही परिस्थितीत मिळालीच पाहिजे. त्यासाठी आम्ही पाहिजे तेवढा दिवस संपावर जायला तयार आहे. रस्त्यावर उतरून पेन्शन मिळालीच पाहिजे. मिळालीच पाहिजे. मिळालीच पाहिजे. लाडकी बहिणीचे पैसे बंद करा अशी मागणी तुमची. नाही, बंद करायचं नाही. आम्ही शासनाच्या एवढे 30 वर्ष 35 वर्ष सेवेत राहतो तर आम्हाला आमच्या हक्काचं मिळत नाही, हे याची खंत वाटते आम्हाला. लाडक्या बहिणीचं बंद करा आम्ही असं म्हणत नाही, पण त्या लाडक्या बहिणी तर आम्ही कोण आहेत? आमच्या शासनाला प्रश्न, आम्ही कोण आहोत? आम्ही तर तुमच्या शासनाची सेवा करत आहोत. त्यांनी कुटुंबाची सेवा करतात लाडक्या बहिणी, आम्ही तुम्ही शासनाची सेवा करत आहोत. सांगितलेल्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्व्हिस देतो. आमचं घरदार सगळं सोडून आम्ही हाल अपेक्षा सहन करून सरकारी कर्मचारी म्हणून घरची सेवा देऊन आम्ही तुम्ही दिलेले जे काही काम असेल तेही काम आम्ही एकदम ठामपणे पुढे करतो. आम्ही कोणाच्या मग लाडकी विरोधात बहीण नाही योजना तुम्ही जेव्हा लागू करता ते लाडकी बहीण घरात बसून त्यांना मिळवतात. आम्ही सेवा करून सर्व्हिस देऊन मग आम्हाला काय दिलं जात नाही. आमदारांना तुम्ही पेन्शन देतात, त्यांना मग PFRD कायदा नाहीये का? मग आमच्यासाठी का नाही लागू करत? हे PFRD कायदा काढलाच पाहिजे आणि आमच्यासाठी पण ते लागू केलाच पाहिजे. पेन्शन हे आम्हाला मिळालीच पाहिजे. नाही झालं तर मग तुम्ही आता काय करणार? आम्ही लढा चालूच ठेवणार. मिळेपर्यंत आम्ही समावेश करणार सगळे. बिनपगार तर बिनपगार आम्ही लढा चालूच ठेवणार आणि हे आमच्या हक्काची गोष्ट आहे. शासन एवढं सगळे सोयी सुविधा सगळ्यांना घर बसल्या देतात, आम्ही सेवा करून आम्हाला का देण्यात येऊ नये हे आमचा प्रश्न आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.